नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. आणि आता मी रेस्क्यूसाठी आलेलो आहे. माझ्या घरापासून तरी 50 मीटरचं अंतर आहे मित्रांनो. आणि साप बघा कोणता आहे, कॉमन करेत मण्यारे. हा याचं विष नागापेक्षा पण 15 पटीने पॉवरफुल असतं मित्रांनो. आणि विष जे असतं याचं न्यूरोटॉक्सिक असते मित्रांनो. आणि साधारण ह्या सापांची जी लांबी असते मित्रांनो ती 100 सेमी ते 3 फूट आणि 3 इंच असते. आणि जास्तीत जास्त लांबी याची 175 सेमी 5 फूट 9 इंच असते. त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतो, कमी पण असू शकतो मित्रांनो. कारण इतक्या साईजचे साप आम्हाला मिळालेले आहेत. आणि मित्रांनो याचा रंग जो असतो कधी काळसर पण असतो, कधी निळा पण असतो आणि कधी तपकिरी पण असतो मित्रांनो. याचे कलर पण आहेत. आणि याच्या आडव्या रेषा तुम्ही बघू शकता. आता रेस्क्यू करतो मी त्याच्यामध्ये कशा रेषा आहेत. आणि आता मी याला एकदम शांत पद्धतीत रेस्क्यू करतो मित्रांनो, कारण याला जास्त हालचाल नाही करत मी. आजूबाजूला खूप आरडाओरडा होता तरी पण मी माझा माइंड खूप शांत ठेवला मित्रांनो. आणि याची आत्ता जी लांबी जी आहे छोटं पिल्लू आहे मित्रांनो. जास्तीत त्याची 8 ते 9 इंच इतकाच लांब आहे. साप जास्त नाही आहे मोठा, म्हणून मला खूप काळजीपूर्वक पकडावं लागलं व्यवस्थित. कारण मी याला पकडताना कदाचित मला बाईट पण होऊ शकतो, काही सांगता येत नाही. आणि मित्रांनो हे साप जे असतात हे थंडीमध्ये निघतात, हिवाळ्यामध्ये निघतात. कारण हे रात्रीचेच जास्त ॲग्रेसिव्ह असतात ना, रात्रीचेच हे शिकारीसाठी निघतात बाहेर. दिवसाचे साप बाहेर निघत नाही. म्हणून सर्वांनी काळजी घ्या आणि घराच्या आजूबाजूला साफसफाई ठेवा मित्रांनो. हे बघा मी आता रेस्क्यू करतो त्याला. आणि असे साप जे आहेत मित्रांनो हे मण्यार वगैरे, तर हे साप घरामध्ये पण येतात कधी कधी ऊबसाठी, गरमीसाठी. घराच्या कोणत्या पण कानाकोपऱ्याला बसतात येऊन. त्याचे त्यांना बिछाण्यामध्ये जर का त्यांना चढायला कुठे चान्स भेटला, बसायला चान्स भेटला तर नक्की ते बिछाण्यात येऊन बसतात. कारण बिछाण्यामध्ये त्यांना गरमी भेटते आणि ते बेटोळा घालून बसून राहतात. आणि आपण काय करतो तसंच त्याला बिछाना न झटकता आपण त्याच्यावरती अंग टाकून देतो, झोपतो. आपल्या झोपेमध्ये कधी आपल्या अंगाखाली आला तर आपल्याला तो चावतो. चावल्यानंतर आपल्याला काही समजत नाही. आणि हा सापाचे दात खूप छोटे असतात, खूप बारीक असतात. असं वाटतं मच्छर चावले, म्हणून आपण काय करतो असा एक झटका मारतो. फक्त आपण मच्छर कसा मारतो तसं मारायचा प्रयत्न करतो. पण तो हा साप चावून बाजूला होतो तोपर्यंत. पण आपल्या थोड्याच वेळाने आपल्याला थोडंसं पोटात दुखतं, मळमळसारखं जाणवतं. आपल्याला वाटतं आपण रात्रीचे जे अन्न खाल्लेले त्याच्याने आपल्याला कदाचित फूड पॉयझन झालं असेल, त्याच्याने आपल्याला त्रास होत असेल, म्हणून आपण जास्त लक्ष देणं, झोपेत आपण झोपूनच राहतो तसा. पण त्याचा त्रास जास्त वाढतो, तेव्हा वेळ निघून जाते मित्रांनो. आणि आपण झोपेतच दगावतो, आपल्याला तेवढी हालचाल करायला चान्स पण नाही भेटत. म्हणून सर्वांनी काळजी घ्या. आणि मित्रांनो हा थंडीचा टाईम आता चालू झालेला आहे, पाऊस खूप पडला आहे वर्षी. आणि आता असे साप नक्कीच निघणार आहे बघा. याची खालची जो बाजू आहे ती पांढरी पूर्ण व्हाईट कलरची आहे, हे बघा. आणि ओठापर्यंत याची खालची बाजू व्हाईट असते पूर्ण. आणि वरतून डिझाईन बघा कशी आहे. मी त्याला एकदम आरामशीर पकडला मित्रांनो, काही घाई नाही केली, कारण मी शांत पद्धतीत हँडल करतो साप, घाई कधीच करत नाही. आणि यांचा प्रजनन जो काळ आहे मित्रांनो मार्च आणि मेच्या दरम्यान असतो. आणि हा साप जो अंडी देतो तेव्हा हा साधारण तरी 8 ते 12 अंडी देतो, कधी जास्त पण देऊ शकतो मित्रांनो. आणि याचे पिल्लं जे बाहेर येतात 8 दिवसांनी येतात पिल्लं बाहेर. आणि पिल्लांची जी लांबी असते त्या टायमाला अंड्यातून बाहेर येतात तेव्हा 25 ते 28 सेमी असते, जास्त नसते. काळजी घ्या. ही व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण ह्या सापाला मला हात लावायची गरज नाही आहे, कारण मी बिना हात लावता जर का रेस्क्यू करू शकतो तर काय मला प्रॉब्लेम नाही, करतो व्यवस्थित, काही करत नाही. मला स्टंट वगैरे दाखवायचं नाही आहे कोणाला. कारण स्टंट करून असे खूप सर्पमित्र दगावलेले आहेत. सर्पमित्र दगावलेले नाही पाहिजे, कारण साप पण वाचणं गरजेचं आहे. म्हणून स्टंट करू नका कोणी. काळजी घ्या सर्वांनी.
आणि मी आता हा जो साप रेस्क्यू केला आहे, हा साप जो होता महादेवचं मंदिर आहे, महादेवच्या मंदिरात जो धक्का केलेला आहे त्या धक्क्याच्या खाली होता. हे बघा आता मी त्याला रिलीज केला लगेच. हे बघा किती शांत पद्धतीने हा गेला. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आता हा खूप छान राहील. हे सर्व साप जगणं गरजेचं आहे, निसर्ग टिकवणं गरजेचं आहे. हे सर्वजण निसर्गाचा भाग आहे मित्रांनो. धन्यवाद.